अगं बाई, रक्त केवढी जखम झालीये? तुम्ही उगाच घाबरताय हो. खूप मामूली जखम आहे. त्याला ओली जखम झाली, मला वाळलेली जखम झाली. आणि कुठं? मुक्का मार म्हणते त्याला. मुक्याशिवाय दुसरा उपचार चालत नाही त्याला. आता बघ माझ्या काळजात कसा आवाज येतोय. मुका मुका. चांगलंच दिसतंय काळीच तुमचं. हाय आता घे सांभाळून त्याला. उगाच घाबरताय तुम्ही. अगदी मामूली जखम आहे. अरे हे तर देवीचं वस्त्र आहे ना? माझ्या या काळूबाईच्या वस्त्रानं जखम लवकर बरी होईल तुमची. माझ्या या गजरानं तुमचा मुक्का मार फार गोड सुक्का होऊन जाईल बघा. आणि काळजाची धडधड बी शांत होईल. आता काळजी काळजाची धडधड शांत होती. आता उलट माझ्या काळजाचं टेन्शन वाढविलं तो. पण का ग गजरा बांधलास? गजरेवालीचं नाव नाही सांगितलंस? गजरेवाली शालू म्हणतात मला. काय मस्त उडत का तू? शालू आणि मी चालू लालू. सगळे प्रेमानं मला लालू म्हणते. शालू लालू शालू लालू. दीपक माझं नाव. आरतीमध्ये जो प्रेमाने तेवत असतो ना तो दीपक. तुमचं नाव? माझं नाव आरतीच आहे. अरे वा. आरती दीपक. काळूबाईच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चाललंय बहुतेक. नाही म्हटलं तुमचं हे वस्त्र आम्ही आमच्याकडेच ठेवून घ्यायचं का जखम बरी झाल्यानंतर तुम्हाला परत करायचं? छान. म्हणजे पुन्हा भेटण्यासाठी हे वस्त्राचं कारण चांगलं शोधून काढलं तुम्ही. पुन्हा भेटण्यासाठी म्हणजे आता तुम्ही कटा असाच तुमच्या बोलण्याचा अर्थ आहे ना? नाही आलं लक्षात आलं माझ्या. हरकत नाही. अरे लाल्या, काय चाललंय काय तुझं तिकडे? तुझं जे चाललंय तेच माझं चाललंय रे. चल 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 लवकर. 2 मिनिटं थांब. 10 मिनिटात आलो. शालू लालू. मग येऊ आम्ही. सांभाळून जा. स्वतःला जपा. तो प्रताप किडच्या सापाच्या जातीचा आहे. आणि त्याचा बाप एक नंबरचा खवीस भोंदू देवरेशी आहे. सगळ्या गावाला फसवणारा. तुम्ही त्या प्रतापचा विचारच करू नका आता. बसला असेल स्वतःच्या घरात आपली मोडलेली हाडं शेकत. साहेब, माझ्या पोटात भूकीनं कावळं खोकलायला लागलेत बघा. कावळं काय म्हणतेस अक्की? जवळजवळ घुबडच म्हणायला हवं. सकाळी निसता एवढं उपीट खाऊन घराच्या बाहेर पडलोय. तेव्हापासून मी निरंकारच आहे. म्हणून टरफल खाताय वाटतं. टरफल आहे? मगापासून एवढ्या ढीग शेंगा आणि एवढा मोठा गुळाचा खडा तुमच्या वर बसायला काय आज्याने येऊन संपवला की काय? तुझी आजी काय टरफल खात होती काय? तू नव्हती खात? बसा. आई आली वाटतं जेवण घेऊन आली का जेवून आली? नाही जेवण घेऊनच आली ना. अगं चल लवकर. आई कसली म्हणते सारखी? जवळजवळ सटवाईच म्हणायला होईला. पण मी असं म्हणणार नाही. दिसत असली तरी. दिसतंय का तशी? अगं ये लवकर. अगं आई किती वेळ लावलं तू? बाळासाहेबांनी चक्कर यायला लागली बघ भुके. चक्कर काय म्हणते सारखी? जवळजवळ अटॅकच म्हणायला हवा. अगं तुझ्या या भावजाईचं पाऊल चटा उचलायला नको. जगा वेगळी गरोदर राहिली. अगं ठेव किती खाली ठेव. आणि हे बघ, आम्ही जेवत असताना आमच्या तोंडाकडे बघत बसू नकोस. अगं उचल ती किटली आणि घाल त्यांच्या मड्यावर. आई आता जेवायला वाढते ग जेवायला माझ्या बाळाला. मावशी ताक घ्या. वहिनी साहेब,
दुपारच्या वेळेला थंडगार ताक देऊन आत्मा थंड करताय जणू. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. अहो तिथं डोंगरावरच वस्ती हाय आमची. कामासाठी इकडं तिकडं फिरत असतो या. तुमच्या अवतीभोवतीच असतोय म्हणा की. असं होय. मावशी, हं? त्या झाडाजवळ कोण बसलंय? नवीन बाई हाय. मी चांगली या कामावर. असं? हं. मी त्यांनाही ताक देते. हा अहो मावशी, अहो इतक्या लांब का बसलाय? चला ना तिकडं भाकरी खायला. मी सगळ्यांच्यासाठी ताक आणलंय. येताय ना मावशी? अहो मावशी. आई, आरती, माझी पोरी, मी ताकाने भरवते तुला. किती दिवसानं भेटलीस ग. पोरी, रडू नकोस बाळ. प्रताप, वाट सोड माझी. याचा परिणाम चांगला होणार नाही. काय करणार? वरडणार? वरड न वरड, मोठ्यानं वरड. थांब. धावा हो धावा धावा, या वाचवायला. यो लाडगा हिच्या आबरू लुटायला लागला. या या कोणतरी या. आलं कोण? आलं का? आणि आता या वाघाच्या तावडीतून तुला कोणी बी वाचवू शकणार नाही. आईला चावते काय? कुठं पडशील? आई काळूबाई.